एवढा ताकदीचा गोलंदाज मध्ये इम्रान खान एक आधीचा सामना पण पहा प्लेचं षटक बोललं की 6 चेंडू आणि जेवढा जास्त धावा करणार तेवढा जास्त रन. अरे लोकांकडे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून लाईनीच्या पाठी जावे. कमेंटचा कुठलाही माणूस असेल त्यांनी त्यांना पाठी घ्यावे. दिनू त्यांना पाठी घे. दिनू लाईनीच्या पाठी सगळ्यांना घे. दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू लाला वर्सेस इम्रान. पहिला बॉल पुढे सुंदर असा कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये त्याच्या क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय. एकेरी धाव म्हणजे गोसांकी धाव संख्या आहे 1 चेंडू 1 धाव. बॉलचं षटक घेऊन लाला. सुंदर बॉल आणि चप्पळ असा रन. तर पॉवर प्लेचं षटक बरोबर मॅच विन आणि मॅच लॉस साठी फरक करतो. सुंदर व्यवहार वरती चेंडू डिक्लेअर धाव संख्येमध्ये 3 चेंडू 3 धावा. परत एकदा चांगला बॉल आणि डॉट बॉल. गरज झाला यांचं कौतुक करावं लागेल. पहिला निर्धाव बॉल पहिल्या षटकातील. परत एकदा फुलटॉस चेंडू आणि 1 धाव. धाव संख्येमध्ये भर 1 to go असेल 4 रन. सुंदर बॉल आणि चांगलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आणि 5 धावा म्हणजे पॉवर प्ले आणि त्या धाव संख्या झालेल्या आहेत 10 रन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये झालेल्या आहेत 10 धावा. तर पॉवर प्लेचं षटक चांगलं खेळून काढलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत स्वस्तिक बॉयज या संघाच्या. आणि खरंच रात्रीची वेळ बोललं तर गार्डन मध्ये रनाचा पाऊस पडतो आणि त्यामध्ये पॉवर प्लेचं षटक जेवढ्या रन करणार तेवढ्या डबल होणार. आणि तेच झाले. 5 रन केल्या पहिल्या षटकामध्ये आणि 5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या म्हणजे धाव संख्या 10. आणि यानंतरचा होणारा सामना पान लवर वर्सेस निखिल स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधावा. पान लवर्स आणि निखिल फायटर. दुसरं षटक घेऊन सर्वेश तो इम्रान. आणि अतिरिक्त धाव नो बॉल. नो प्लस नसल्यामुळे 1च रन मिळेल. धाव संख्या जाऊन पुढे पोहोचते 11 धावा. सुंदर बॉल लाईन टप्पा काय टाकायचं असतं त्याचं उदाहरण होतं या बॉलचं. इम्रान खान 2 रन. नाही गार्डनच्या जोपर्यंत बाहेर बॉल जात नाही तोपर्यंत डिक्लेअर नसणार आहे. आणि खरंच हा षटकार जर 100 मीटरचा षटकार मारलाय. डब्बे में केक और घुटना टेक और षटकार टेक. इम्रान खान यांच्या बॅटिंगमधून आलेला पहिला षटकार. आणि या षटकारानंतर धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 20 धावा. 100 मीटर लांब मारला होता हा षटकार. एकदा चांगला चेंडू. एकेरी धाव. धाव संख्येमध्ये भर 21 धाव. 1 to go. आणि विजय कुवा
जिसमें एक दम वो है बाजीराव सिंघम, वैसे ही बुआ ने मार दे छक्का। खरंच टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. आणि हा फलंदाज बाद. आणि बोलतात ना पैशाची लालच माणसाला डुबवून टाकते. खरं हे नक्की या चेंडूवर दिसण्यात आलं. पहिला गडी बाद. उलटा चेंडू होता पण बॅट्समन क्रीज लाईनच्या पुढे असल्यामुळे तो नो चेंडू नव्हता. सत्तावीस रन, 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन चिंट्या गणेश चव्हाण साठी. आणि करत 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 चेंडू व्यस्तवरचा बॅट्समन जणू काय पोचून गेला होता. आणि रॉयल राजे मंदिराचा दरवाजा बंद करा. 1 मिनिट पंच, तो दरवाजा बंद करा जरा मंदिराचा. उलटा चेंडू गॅप मध्ये डोळलेला बॉल. आणि परत एकदा चांगला थ्रो आणि तेवढाच चांगला बॅकअप. आणि धाव संख्येमध्ये भर 3 चेंडूचा धाव संख्या झालेली ती 29 धावा. विजय बुवा यांचा चांगला टोलवलेला चेंडू तेवढा सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आणि हिमांशूकडून एक अप्रतिम झेल. खरं तर युट्यूब जर असं तर झेलचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाले असते. असा झेल होता, उत्कृष्ट झेल. आणि विजय बुवा असा एक बाद. दुसरा गडी बाद. रॉयल राजे खुश. 1 to go. धाव संख्या 29. पुढील फलंदाज दीपक. चिंट्या करत अप्रतिम असं षटक टाकलेले त्यांनी. आणि परत सुंदर बॉल चिंट्यांचा. खरंच चिंट्यांचं कौतुक झालं पाहिजे. त्यांनी 5 चेंडू टाकले, 2 गडी बाद केले आणि केवळ धावा दिल्या त्या 3. तर चिंट्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ते 29. आणि जे 15 वर्ष त्यांनी खाली उतरायचंय. लो चेंडू, अतिरिक्त धाव आणि व्हाईट बॉल. धाव संख्येमध्ये 30 धावा. बॅटिंग टाकलेला चेंडू आणि गॅप मध्ये मारलेला बॉल हा. आणि 2 धावा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षकावर गच्चा बरोबर बॅकअप देणार आहे आपल्याला. गाण्याची परिस्थिती पाहता तो चेंडू नक्कीच संजू चावडा यांनी चेंडू पकडला असा होता. मध्ये आलेला दगड त्या बॉलचं वळण, त्याच्यामुळे 2 ते 3 रन झाले. खरंच त्यांच्या प्रयत्नाला यश देऊ. लेफ्टीदार सुरेश सोडवलेला चेंडू कव्हरच्या वरतून. परत चांगला थ्रो, केवळ 2 रन पडू. आणि तिसरा चोरटी धाव आणि परत थ्रो मारलेला आहे. आणि अजून एक धाव त्यामध्ये घेण्यामध्ये यश आलेला आहे सौसिका संघाला. आणि 3 धाव संख्येनंतर धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 धावा. 36 धावा. नक्कीच या 2 चेंडूमध्ये 7 रन आलेले आहेत सर्वेश यांना. जे 5चं षटक टाकलं होतं चिंट्या यांनी, त्या षटकाची भरपाई करतायत सर्वेश असं वाटतंय आम्हाला. चांगला चेंडू आणि धावबाद. क्रिकेटचा नियम आहे, पंचाला लागून जर कॅच पकडली तरी तो बॅट्समन आउट असतो. पंचाला लागून रनआउट घेतला तरी तो आउट असतो. पंच म्हणजे क्रिकेटचा भगवानच, म्हणून पंचांना दोष देऊ नका. तिसरा गडी बाद झालेला आहे स्वस्तिका संघाचा. आणि यानंतर होणारा सामना, यानंतरचा होणारा सामना आणि या संघाचा धोनी बोललं तर शब्बीर खान यांच्या मैदानामध्ये
पदार्पण झालेला आहे बॅटिंगसाठी उर्फ धोनी. पुढील होणारा सामना पान लवर वर्सेस निखिल स्ट्रायकर. लेफ्ट आणि सुरेश टोलाला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. कमिटी मेंबर बॉल घ्या. 1 to go असेल शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि यानंतर होणारा सामना पान लवर्स वर्सेस. सुंदर चेंडू आणि परत मिस फिल्डिंग आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 39 आणि विजयासाठी 40. रॉयल राजा संघाला विजयासाठी 40 धावांची गरज असणार आहे. आणि या पुढे होणारा सामना पान लवर्स वर्सेस निखिल स्ट्रायकर दोन्ही. चिंड्या पाठी घ्यावे आणि पॉवर प्लेचा पहिल्यासाठी घेऊन जाते ऋतिक तो चिंट्या. नॉन स्ट्राईक बॅट्समॅन असेल तो शुभ. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढे जास्त रन करणार तेवढे जास्त रन होणार त्याची नोंद घ्यावी. आणि जर तुम्ही महेंद्रसिंग धोनी उर्फ सबीर खान. पहिला चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू आणि एकेरी धाव. पहिल्याच बॉलवर 1 रन. चांगली सुरुवात. 41 असं भलं मोठं आव्हान असणाऱ्या टीम समोर रॉयल राजा या संघासमोर. परत एकदा चांगला टोला जातो कॅपमध्ये जातो आणि बॉल जातोय. घोषाची धाव संख्या 1 रन. पहिल्या षटक जे असणार आहे पॉवर प्ले 7 चेंडू जो असणार आहे. 7 चेंडू मध्ये जेवढे जास्त रन करणार तेवढे जास्त रन होणार. चांगला बॉल डॉट आणि चप्पल असं यष्टीरक्षण सबीर खान यांच्या मार्फत. 3 बॉल 2 रन. परत एकदा सुंदर टाकलेला बॉल आणि बॅटची घेतलेली 1 चेंडू जाते गोसांची क्षेत्रामध्ये. 1 धाव. करा बॉल वाईट बॉल अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर. 4 चेंडू 4 धावा. सुंदर कव्हर रन तेवढं सुंदर क्षेत्राच्या नागोडा यांच्या मार्फत बोलायचं झालं तर मैत्री गोविंदा मध्ये जो चोबल एक्का मारतो तोच हा पोरगा नितीन गोटनकर. खरंच एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो. 1 to go आणि जसं पाहिजे तसंच पॉवर प्लेचा षटक झालेला आहे. पहिल्या 7 चेंडू मध्ये 6 धावा काढल्या आणि त्या धावा झालेल्या आहेत त्या 12. आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता असणार आहे ती 29 धावांची. विजयासाठी 15 चेंडू आणि 29 धावा. जर का 200च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागणार आहे संघाला. रॉयल राजा संघाला 200च्या स्ट्राईक रेटने खेळणार तेव्हाच हा रन चेंज होऊ शकतो. यानंतरचा होणारा सामना पान लवर निखिल स्ट्रायकर. दोन्ही संघांनी तयारीत राहावे. जशी मॅच संपली तशी दोन्ही संघ आम्हाला मैदानामध्ये पाहिजेत. सुंदर चेंडू आणि गॅप मध्ये जातो चेंडू आणि कसा चेंडू जातो गॅप मध्ये तसे गार्डन मध्ये त्या चेंडूच्या पाठी लिहिलेल्या असतात त्या 2 धावा. त्याच घेण्यामध्ये यश रॉयल या संघाला. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14 धावा. चेंडू चिंता मार्फत नामतलाचा षटकार. छत्रपतींचा चावा आणि रॉयल संघाला मिळाल्या 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 20. तर रात्रीच्या वेळेमध्ये 40 धावसंख्या खरंच गाठू शकता तुम्ही. आणि डिक्लेअर धाव 22च्या स्वरूपामध्ये धाव भेटेल. आणि खरं 3 चेंडू धावसंख्या झालेले ते 21. 3 बॉल 21. अजूनही विजयासाठी 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. 20 धावा 12 चेंडू नक्कीच येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच धावसंख्या गाठायला भेटू शकते.
आता चोरणी धाव दोन्ही यांची जराशी झपक उडाली आणि बॅट्समनने काढलेली चोरणी धाव. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावा. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज झाली. 1 to go. आणि हा नो, 5चा नो म्हणजे नो. पंच म्हणजे क्रिकेटचे भगवान आणि त्यांच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. शुभम मॅचचे जणू का नुसती बॅट कटरच घेते. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज असणार. येणारे चेंडू असणार आहेत 10. आणि नुसताच चालू असलेला अंडर-19 वर्ल्ड कप या फायनल मध्ये आपल्या भारतीय संघाने नक्कीच प्रथमतः प्रवेश मिळवला होता. पण आज झालेला सामना होता पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि त्या संघामध्ये ऑस्ट्रेलिया संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचला आहे. विजय दिवस चांगला ठरवलेला चेंडू जातोय सरळ इम्रान यांच्या हातामध्ये आणि तेवढ्यात चांगला थ्रो. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पोहोचायची 25 धावा. अजून येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असणार आहे. नक्कीच फायनल बघायला विसरू नका. अंडर-19 वर्ल्ड कप आहे. सगळ्यात जास्त वेळा जिंकलेली टीम म्हणजे आपला भारत. चेंडू डब्बे में फुटना टेकवर षटकार पाहिजे. रोयल राजे खरंच खूप दिसतात. अजून विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. खरंच जे बोललो ते खरंच झालं. रात्रीच्या टायमामध्ये स्कोर खूप होतो आणि त्याचा चेस करून दाखवत आहे रॉयल राजे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. परत एकदा चांगला चेंडू जातोय ग्राफमध्ये. आयबा खरंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. अजून येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असणार आहे रॉयल राजे या संघाला विजयासाठी. नक्कीच पहिला सामना बोलत सर्व संघ विजयासाठी खेळतात. अजूनपर्यंत या सामन्यामध्ये 4 षटकार आले. 2 षटकार स्वस्तिक संघाने मारले, 2 बॉल बाकी आहेत आणि 2 षटकार रॉयल राजे या संघाने मारलेत. फुल टॉस चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण गणेश यांचं आणि हा फलंदाज बाद चिंट्या हा बाद होतोय. पहिला धक्का लागतोय रॉयल राजे या संघाला. अजूनही विजयासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे रॉयल राजे या संघाला. फुलटॉस टाकलेला चेंडू होता पण फटका जणू काय फसला आणि फलंदाज बाद. अजूनही विजयासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असणार आहे. 32 रन झालेले आहेत. 32 90 पाहिजे बुवा. 32 रन झालेले आहेत. काय करताय तुम्ही? 42 म्हणजे 41 नव्हे. 42 म्हणजे 42 आणि 41 म्हणजे 41. टॉस विन नसल्या कारणामुळे कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल. सात चेंडू, एक षटकार मारला जणू बुवा यांना. पण विकेट चिंट्याची एक मौल्यवान विकेट काढून 6 चेंडू 9 धावा. एक मॅच बॉल असेल खरं तर बघायला गेलं तर. आणि मॅच बॉल बोललं तर इथं पप्पा आवाज आलेला आहे. काका म्हणजेच पप्पा असतो. आणि कमिटी मेंबरच्या पोरांना सगळ्यांना बाहेर काढा पाहिलं. आणि खरंच विजय भाऊ एक काय लहान पोरांना माहिती आहे. लहान मुले देवाघरची फुले आणि तोच बॉल. देवाघरची फुले म्हणजे लहान मुलांनी दिलेला आवाज आणि त्याच्या बुवा यांचं प्रत्युत्तर डॉट बॉल. आणि फुलटॉस बॉल हाईटवर टाकलेला चेंडू आणि पहिला गडी बाद. त्याच्यानंतर झालेला शुभमात दुसरा गडी बाद. विकेटच्या पुढे असल्यामुळे हा 9 बॉल नव्हता. अजूनही विजयासाठी 4 चेंडू 9 धावा. तर मॅच जी होती ना ती 9 बॉल 11 ची मॅच होती. 9 बॉल 11 ती मॅच. मानशू बॉल व्हाईट बॉल. अजूनही विजयासाठी 4 चेंडू मध्ये 8 धावा. खरंच जर डबल नाही होऊ शकतो तर एक खराब बॉल भेटला तर तो बॉल. आणि तो बॉल गोव्याने कॅच घेतला. एक फसवणारा चेंडू होता. फ्लो टाकलेला बॉल. रॉयल राजे संघाची जणू काय भिंतच कोसळली. मधली फळी कोसळली म्हणजे एक दिवाळ असते टीमची ती दिवाळच कोसळली आहे.
अजूनही 3 चेंडू मध्ये हा फलंदाज करत, हा फलंदाज काही करू शकतो या गार्डन मध्ये. त्या फलंदाजाकडे क्षमता आहे. प्रॅक्टिस मध्ये आम्ही बघतो हा फलंदाज काही करतो. आतून विजयासाठी 3 चेंडू मध्ये 8 धावा, म्हणजे एक षटकार आला तर पाण्याचं गणित नक्कीच रॉयल राजा संघाला जुळवलं. एक चेंडू डॉट आला तर बॉल देख के मार. ये होती है झलक सबसे अलग. बॉल देख के खेलना. तासिक टू इम्रान. आणि हॅट्रिक झालेले आहे. हॅट्रिक करत पहिले हॅट्रिक मैत्री प्रीमियर लीग पर्वत चौथ्यामध्ये पहिले हॅट्रिक इम्रान खान यांच्या नावावर टाळ्या झाल्या पाहिजे. त्या गोलंदाजासाठी इम्रान खान पहिले हॅट्रिक झालेले आहे. पहिले हॅट्रिक करत सिक्सला हॅट्रिक होती. आदरी 2 चेंडू आणि हा फलंदाज बोलला तर दगडू शांताराम परब. दगडू जे आपल्याला बॅनरवर दिसतात बैठी डिवले का मारतात मैत्री पथकासाठी, तोच हा दगडू काही करू शकतो. 2 चेंडू 8 धावा. आणि 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 सामन्याचा पारडा झुकलेला आहे ते स्वस्तिक या संघाकडे. 1 चेंडू 8 धावा. आणि या सामन्यामध्ये स्वस्तिक या संघाने विजय संपन्न केलेला आहे. तर चांगली मॅच बघायला भेटली. चिंट्याचा विकेट जो होता तो आरके बॉलचे सक्सेस होल्डर, टीम मल्लरचे शुभम, त्याचबरोबर 40 पॉईंटचे विजय चव्हाण, टीम मिस्त्रीचे सागर कदम, 24